नमस्कार, मी धनंजय सानप ॲग्रोवन शोमध्ये तुमचं स्वागत. जमीन चांगली तर पीक चांगलं आणि जमीनच कमकुवत झाली तर शेतकऱ्यांचं गणितही बिघडत जातं, असं आजवरचा आपला अनुभव आहे. आज महाराष्ट्रात तब्बल 1,43,00,000 हेक्टर जमीन ऱ्हासाच्या विळख्यात असल्याची माहिती केंद्र सरकारनं संसदेत दिली आहे. पण या जमिनीच्या ऱ्हासामुळं उत्पादनात मात्र नेमकी किती घट झाली आहे याचा हिशोब मात्र या सरकारकडे नाही आहे. मग हे संकट नेमकं काय आहे? शेत जमिनीची सुपीकता कमी होण्यामागची कारणं कोणती आणि ती रोखण्यासाठी काय उपाय केंद्र सरकार करतंय? केंद्र सरकारनं याबाबत काय माहिती संसदेत सादर केलेली आहे? सगळं काही जाणून घेणार आहोत आजच्या द ॲग्रोवन शोमध्ये. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर इस्रोच्या डेझर्टिफिकेशन अँड लँड डिग्रेडेशन ॲटलस ऑफ इंडिया 2021 नुसार 2018 ते 2019 मध्ये देशातील तब्बल 978.55 लाख हेक्टर जमीन ऱ्हासाच्या प्रक्रियेत होती. यामध्ये महाराष्ट्रातील 143.6 लाख हेक्टर म्हणजेच सुमारे 1,43,00,000 हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे. ही माहिती केंद्र सरकारनं स्वतः राज्यसभेत लेखी उत्तरातून दिलेली आहे. पण जमीन ऱ्हासाच्या विळख्यात जाते म्हणजे नेमकं काय होतं असा प्रश्नही हे सगळं ऐकून तुमच्यातल्या काही जणांना पडला असेल. तर सांगतो. शेतीची वरची सुपीक माती पावसाच्या पाण्यासोबत वाहून जाते. वर्षानुवर्ष एकच पीक घेतल्यानं अन्नद्रव्यांचा समतोल बिघडतो. सेंद्रिय कर्ब कमी होतो. अतिमशागतीमुळे जमिनीची रचना खराब होते. तर काही भागात अतिसिंचन आणि निचऱ्याच्या अभावी क्षार साचत राहतात. त्यात हवामान बदलामुळे अतिवृष्टी, दुष्काळ आणि वाढतं तापमान यांची भर पडते. या सगळ्या प्रक्रियेत हळूहळू जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता आणि पिकांना पोषण देण्याची ताकद कमी होऊ शकते. त्यामुळे जमीन वाचवायची असेल तर फक्त पीक वाचून चालणार नाही, तर मातीची ताकदही टिकवावी लागणार आहे. पण आता केंद्र सरकारनं दिलेला आकडा पाहता आपण कोणत्या दिशेने वाटचाल करतोय याची कल्पना तुम्हालाही आलीच असेल. मात्र इथे एक महत्त्वाची बाब लक्षात घ्या. जमिनीचा ऱ्हास होत असला तरी त्याचा शेतीच्या उत्पादनावरती नेमका किती परिणाम झालाय याचं स्वतंत्र मूल्यांकन सरकारनं अद्यापही केलेलं नाहीये. म्हणजेच किती जमीन ऱ्हासग्रस्त झाली आहे याची आकडेवारीच केंद्र सरकारकडे उपलब्ध नाहीये. मात्र या ऱ्हासामुळे पिकांच्या उत्पादनात किती घट झाली आहे, शेतकऱ्यांचं किती नुकसान झालंय याची स्वतंत्र आकडेवारी अद्यापही उपलब्ध नाही, असं स्पष्टीकरण केंद्र सरकारनंच संसदेत दिलंय. आता प्रश्न असा आहे की जमिनीचा ऱ्हास थांबवण्यासाठी सरकार मग नेमकं करतंय काय? बरोबर प्रश्न आहे. जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी केंद्र सरकारकडून मृदा संवर्धन, जलसंवर्धन, त्यासोबतच जलसंधारण आणि हवामान अनुकूल शेतीला प्रोत्साहन दिलं जात आहे असा दावा केंद्र सरकार करत आहे. एवढंच नाही तर भारतीय कृषी संशोधन परिषद म्हणजेच ICAR कडून स्थानिक परिस्थितीनुसार विविध शेती पद्धतींची शिफारस केली जाते. यामध्ये आंतरपीक पद्धती, पीक फेरपालट, संवर्धन शेती, आच्छादन, हिरवळीचं खत, कमी मशागत आणि कृषी वनशेती आदी पर्यायांचा समावेश आहे. या पद्धतीचा उद्देश जमिनीची गुणवत्ता टिकवणं, मातीतील सेंद्रिय कर्ब वाढवणं आणि जमिनीचा ऱ्हास कमी करण्याचा आहे. याशिवाय क्षारयुक्त जमिनींसाठीही वेगवेगळ्या उपाययोजना सुचवण्यात आल्यात असंही केंद्र सरकार सांगते. अशा जमिनीत जिप्समचा वापर, जैवनिचारा, त्यासोबतच भूमिगत निचरा व्यवस्था आणि क्षार सहन करणाऱ्या पिकांच्या वाणांचा वापर करण्याची शिफारस करण्यात आली आहे. मातीची सुपीकता वाढवण्यासाठी खतांचा संतुलित वापरही महत्त्वाचा आहे. त्यासाठी माती परीक्षणाच्या आधारे खत व्यवस्थापन करण्यावर सरकारचा भर आहे असा दावाही केंद्र सरकारनं या लेखी उत्तरात संसदेत केला आहे. या सगळ्यात हवामान बदलाचा उल्लेखही केंद्र सरकारनं केलेलाच आहे. हवामान बदलाचा शेतीवरती नेमका किती परिणाम होतोय हे जाणून घेण्यासाठी सरकार काय करतंय असा प्रश्नही तुमच्या मनात आलाच असेल. तर सांगतो. यासाठी भारतीय कृषी संशोधन परिषदेकडून नॅशनल इनोव्हेशन अँड क्लायमेट रिझिलियंट ॲग्रिकल्चर म्हणजेच NICRA हा प्रकल्प राबवला जातो असं केंद्र सरकारनं सांगितलंय. हा प्रकल्प देशातील 651 जिल्ह्यांमध्ये राबवला जातो. या प्रकल्पामध्ये हवामान बदलाचा शेतीवरती होणारा परिणाम आणि प्रत्येक जिल्ह्यातील हवामानाशी संबंधित जोखीम आणि असुरक्षिततेचा अभ्यास केला जातो. या अभ्यासातून देशातील 310 जिल्हे हवामान बदलाच्या दृष्टीनं असुरक्षित असल्याचं समोर आलंय. आता यापैकीच म्हणजे 310 जिल्ह्यांपैकी 201 जिल्हे हे उच्च हवामान असुरक्षित म्हणून वर्गीकृत करण्यात आलेले आहेत. तर 109 जिल्हे अतिउच्च हवामान असुरक्षित म्हणून
वर्गीकृत करण्यात आलेली आहेत. म्हणजेच या जिल्ह्यांमध्ये हवामानातील बदलांना शेतीवरती तुलनेनं अधिक परिणाम होण्याची शक्यता अधिक दिसते. या 651 जिल्ह्यांसाठी जिल्हा कृषी आराखडेही तयार करण्यात आले आहेत, असंही केंद्र सरकारनं सांगितलंय. हवामानातील बदल किंवा अवकाळी पाऊस, दुष्काळ यासारख्या परिस्थितीत तोंड देण्यासाठी या आराखड्यांमध्ये स्थानिक परिस्थितीनुसार पिकांचे वाण आणि शेती व्यवस्थापनाच्या उपाययोजनांची शिफारसही करण्यात आली आहे. त्यामुळे जमिनीचा ऱ्हास आणि हवामान बदल ही दोन वेगवेगळी आव्हानं असली तरी त्यांचा शेतीवरती एकत्रित परिणाम होतोय, असंही केंद्र सरकारचंच म्हणणं आहे. जमिनीची गुणवत्ता कमी झाली, पाण्याची उपलब्धता कमी झाली आणि त्याचवेळी हवामानातील अनिश्चितता वाढली तर शेतीची जोखीम आणखीन सुद्धा वाढू शकते. म्हणूनच सरकारकडून मृदा संवर्धन, जलसंधारण, संतुलन, खत, त्यासोबतच व्यवस्थापन, ठिबक तुषार सिंचन, सेंद्रिय आणि नैसर्गिक शेती, पीक फेरपालट आणि हवामान अनुकूल शेती अशा अनेक उपायांवरती भर दिला जातोय, असा दावा केंद्र सरकारने या उत्तरात केलेला आहे. पण वास्तविक वस्तुस्थिती काय आहे? केंद्र सरकार या सगळ्या पातळ्यांवरती आत्तापर्यंत तरी मलमपट्टीच्या पुढे जाण्यासाठी तयार दिसत नाहीये. हवामान बदलाचं संकट तीव्र आणि गंभीर होत असताना केंद्र सरकारनं त्यावरती धोरण म्हणून कुठलीही भूमिका आजवर घेतलेली आपल्याला दिसत नाही. विविध संस्थांनी याबाबत यापूर्वीही केंद्र सरकारला, विविध राज्य सरकारांना अहवाल हे सुपूर्द केलेले आहेत. पण सरकारनं मात्र त्याची कधी दखल घेतलेली नाहीये. तर घेतलीच दखल तर त्याचं प्रत्यक्ष काय करावं यासाठी प्रयत्नही फारसे राज्य आणि केंद्र सरकारच्या पातळीवरती झालेले नाहीयेत. जमिनीचा ऱ्हास हा फक्त शेतकऱ्यांपुरता मर्यादित विषय नाहीये, त्याचा देशाच्या अन्न सुरक्षेशी तितकाच जवळून संबंध आहे. त्यामुळं केंद्र सरकारनं संसदेत उत्तर म्हणून दिलेली आकडेवारी किती गंभीर आहे याची दाहकता केंद्र सरकारनं सुद्धा लक्षात घ्यायला हवी आणि त्यानुसार आता तरी गंभीरपणे या संदर्भात पावलं उचलायला हवी आहेत. तुम्हाला याबद्दल काय वाटतंय? प्रतिक्रिया कमेंटमध्ये सांगा. मी या माहितीसोबत तुर्तास इथेच थांबतोय. मी दररोज संध्याकाळी 6 वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन असतो. त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. आपण पुन्हा भेटू. तो तुम्ही तुमच्या आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या.